विद्यार्थी मित्रो, मी डॉक्टर किशोर जगताप. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रो, माझी स्वतःची वेबसाईट आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे. या सर्वांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. तर तुम्ही त्या लिंक फॉलो करू शकता आणि येणारे सर्व व्हिडिओ किंवा त्याचे अपडेट्स जाणून घेऊ शकता. विद्यार्थी मित्रो, अनेक विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार मी आजपासून एक नवीन सिरीज त्या ठिकाणी तयार करीत आहे. त्या सिरीजचं नाव आहे नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट अँड स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट, म्हणजेच आपली नेट आणि सेट एक्झामिनेशन. या नेट आणि सेट एक्झामिनेशन ही प्रामुख्याने नेट एक्झाम ही ऑल ओव्हर इंडिया आणि सेट एक्झाम ही फक्त महाराष्ट्रापुरतीच त्या ठिकाणी होते. याचाच अर्थ असा की नेट एक्झाम ही पूर्ण भारतभर आणि सेट एक्झाम ही महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यापुरतीच त्या ठिकाणी मर्यादित आहे. या दोन एक्झामचा जो सिलेबस आहे तो सिलेबस नवीनच त्या ठिकाणी आलेला आहे आणि ह्या नवीन सिलेबस काय आहे हे आपण सर्वप्रथमतः पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. आणि यापुढील व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक टॉपिकवरचे परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रश्न आणि त्याची उत्तरं याची माहिती त्या ठिकाणी घेणार आहोत. तर हा जो नवीन सिलेबस आलेला आहे तो कशा पद्धतीने आहे याची माहिती आपण जाणून घेऊयात. सिलेबस आहे पेपर 2. पेपर 1 आहे तो जनरल नॉलेज आणि पेपर 2 आहे तो तुमचा पर्टिक्युलरली तुमच्या विषयाच्या संबंधात फॅकल्टीच्या संदर्भात. कॉमर्सचे विद्यार्थी आहेत आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसमोर जर नेट किंवा सेट परीक्षा द्यायची असेल तर पेपर 2 हा त्यांच्यासाठी आवश्यक आहे. या दोन पेपरमध्ये प्रामुख्याने जे युनिट किंवा चॅप्टर आपण म्हणू ते एकंदरीत 10 आहेत. पहिला चॅप्टर किंवा युनिट आहे बिझनेस एन्व्हायरमेंट अँड इंटरनॅशनल बिझनेस. दुसरं युनिट आहे अकाउंटिंग अँड ऑडिटिंग. तिसरा बिझनेस इकॉनॉमिक्स. 4 बिझनेस फायनान्स. 5 बिझनेस स्टॅटिस्टिक्स अँड रिसर्च मेथड्स. 6 बिझनेस मॅनेजमेंट अँड ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. 7 बँकिंग अँड फिनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. 8 मार्केटिंग मॅनेजमेंट. 9 लीगल आस्पेक्ट्स ऑफ बिझनेस आणि 10 इन्कम टॅक्स अँड कॉर्पोरेट टॅक्स प्लॅनिंग. या 10 प्रकरणांमध्ये हा दुसरा पेपर विभागलेला आहे. तर मित्रहो, या प्रत्येक चॅप्टरमध्ये किंवा युनिटमध्ये नक्की काय आहे ते आपण या ठिकाणी चला पाहूया. पहिला जो युनिट किंवा चॅप्टर आहे तो बिझनेस एन्व्हायरमेंट आणि इंटरनॅशनल बिझनेस. यामध्ये एकंदरीत 5 सब टॉपिक आहेत. पहिला आहे तो बिझनेस एन्व्हायरमेंटमध्ये. त्यामध्ये पहा कन्सेप्ट ऑफ बिझनेस एन्व्हायरमेंट, इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट, पॉलिटिकल एन्व्हायरमेंट, लीगल एन्व्हायरमेंट, पॉलिसी एन्व्हायरमेंट, कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट दॅट इज फेमा, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी दॅट इज CSR. अशा पद्धतीचा भाग इन्क्लूड आहे. दुसरा जो काय टॉपिक आहे त्यामध्ये तो आहे इंटरनॅशनल बिझनेस. त्यामध्ये स्कोप, इम्पॉर्टन्स, थेअरी ऑफ इंटरनॅशनल बिझनेस, इंटरनॅशनल ट्रेड आणि ग्लोबलायझेशन. तिसरा भाग आहे या पहिल्या चॅप्टरमध्ये तो म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि बॅलन्स ऑफ पेमेंट. चौथा भाग आहे तो म्हणजे रिजनल इकॉनॉमिक इंटिग्रेशन. आणि 5वा भाग आहे इंटरनॅशनल इकॉनॉमिक इन्स्टिट्यूशन म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, वर्ल्ड बँक, गॅट्स, ट्रिप्स, ट्रिम्स इत्यादी. अशा प्रकारे सिलेबस हा तुमच्या या पहिल्या टॉपिकमध्ये किंवा पहिल्या युनिटमध्ये आहे. दुसरा टॉपिक त्याचं नाव आहे अकाउंटिंग अँड ऑडिटिंग. 2 भाग आहेत, अकाउंटिंग आणि ऑडिटिंग. अकाउंटमध्ये काय आहे तर बेसिक कन्सेप्ट अकाउंटिंगच्या कॅपिटल, रेव्हेन्यू, फिनान्शियल स्टेटमेंट, पार्टनरशिप अकाउंट, त्यामध्ये ॲडमिशन, रिटायरमेंट, डेथ, डिझोल्युशन अँड कॅश डिस्ट्रीब्युशन. तिसरा भाग आहे तो म्हणजेच कॉर्पोरेट अकाउंटिंग. त्यामध्ये इश्यू ऑफ शेअर्स, फॉरफिचर ऑफ शेअर, पर्चेस ऑफ बिझनेस, लिक्विडेशन,
व्हॅल्युएशन ऑफ शेअर, अमलगेमेशन, ॲब्सॉर्प्शन, रिकन्स्ट्रक्शन आणि होल्डिंग कंपनी. चौथा पार्ट जो आहे त्यामध्ये आहे कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग. यामध्ये कॅश फ्लो स्टेटमेंट, फंड फ्लो स्टेटमेंट, रेशो ॲनालिसिस, प्रोसेस कॉस्टिंग, ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग, लाईफ सायकल कॉस्टिंग, टार्गेट कॉस्टिंग, कायझान कॉस्टिंग, मार्जिनल कॉस्टिंग, स्टँडर्ड कॉस्टिंग, बजेटरी कंट्रोल, कॉस्ट फॉर डिसिजन मेकिंग आणि रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग हा सर्व भाग 1 ते 4 अकाउंटमध्ये आहे. आता ऑडिटमध्ये काय आहे तर ऑडिटमध्ये ऑडिटिंग, व्हाउचिंग, व्हेरिफिकेशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटी, ऑडिट ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट, ऑडिट रिपोर्ट, कॉस्ट ऑडिट आणि रिसेंट ट्रेंड्स इन ऑडिटिंग अशा प्रकारे ह्या दुसरा विषय जो आहे तो अकाउंटिंग आणि ऑडिटिंगचा आहे. तिसरा युनिट बिझनेस इकॉनॉमिक्स. यामध्ये बिझनेस इकॉनॉमिक्स अँड डिमांड ॲनालिसिस आहे. त्यामध्ये बिझनेस इकॉनॉमिक्स, डिमांड ॲनालिसिस, लॉ ऑफ डिमांड, इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड. दुसरा भाग आहे तो म्हणजे कंझ्युमर्स बिहेवियर आणि प्रोड्युसर्स बिहेवियर. युटिलिटी आहे त्याची कंझ्युमर्स इक्विलिब्रियम, लॉ ऑफ व्हेरिएबल प्रोपोर्शनल, लॉ ऑफ रिटर्न्स टू सेल, कन्सेप्ट ऑफ कॉस्ट, कन्सेप्ट ऑफ रेव्हेन्यू एक्सेट्रा. तिसरा पार्ट यामध्ये आहे मार्केट रिसर्च अँड प्राइस डिटर्मिनेशन, परफेक्ट कॉम्पिटिशन, मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन, मोनोपॉली इत्यादी भाग यामध्ये समावलेला आहे. पेपर चौथा जो आहे तो म्हणजे बिझनेस फायनान्स. यामध्ये जो सिलेबस आहे तो आहे बिझनेस फायनान्स, कॅपिटल स्ट्रक्चर अँड बजेटिंग, त्यानंतर वर्किंग कॅपिटल अँड डिव्हिडंड पॉलिसी आणि इंटरनॅशनल फिनान्शियल मार्केट. अशा प्रकारे या 4 उपघटकामध्ये हा टॉपिक विभागलेला आहे. पाचवा टॉपिक जो आहे तो म्हणजेच बिझनेस स्टॅटिस्टिक्स अँड रिसर्च मेथड. या युनिटमध्ये प्रामुख्याने 1 मेजर्स ऑफ स्टॅटिस्टिक्स, डाटा कलेक्शन अँड स्टॅटिस्टिकल मेथड, प्रोबॅबिलिटी, रिसर्च अँड हायपोथिसिस टेस्टिंग. म्हणजे बिझनेस स्टॅटिस्टिक हा एक भाग आहे, तो पहिला उपघटक आहे यामधला, आणि दुसरा आणि तिसरा उपघटक हा रिसर्च मेथोडॉलॉजीच्या संदर्भातला आहे. अशा 2 भागामध्ये हा युनिटचा भाग त्या ठिकाणी बनवलेला आहे. 6वं जे युनिट आहे त्या युनिटचं नाव आहे बिझनेस मॅनेजमेंट अँड ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. पुन्हा 2 भाग आहेत. बिझनेस मॅनेजमेंटमध्ये काय काय आहे, प्रिन्सिपल्स अँड फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट आहे, ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर अँड इट्स कल्चर, मोटिवेशन, लीडरशिप अँड कॉर्पोरेट गव्हर्नन्स. हे 3 उपघटक बिझनेस मॅनेजमेंट रिलेटेड आहे. तर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट अँड प्लॅनिंग, कॉम्पेन्सेशन मॅनेजमेंट अँड परफॉर्मन्स अप्रायझल हे 2 उपघटक हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये आहे. अशा बिझनेस मॅनेजमेंट आणि ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या 2 भागांचा मिळून हे युनिट या ठिकाणी आहे. त्यानंतरचं 7वं युनिट जे आहे ते बँकिंग अँड फिनान्शियल इन्स्टिट्यूशन. यामध्ये बँक आणि व्हेरियस टाईप्स ऑफ बँक्स, बँकिंग सेक्टर रिफॉर्म्स इन इंडिया, फिनान्शियल मार्केट्स अँड इन्स्टिट्यूशन्स आणि इन्शुरन्स. अशा एकंदरीत पहिले 2 भाग आहेत ते बँकिंगच्या संदर्भात आहे आणि नंतरचे 2 भाग आहेत ते फिनान्शियल इन्स्टिट्यूशनच्या संदर्भात आहे. अशा बँकिंग आणि फिनान्शियल इन्स्टिट्यूशन या 2 विषयाचा हा युनिट 7वा आहे. 8वा युनिट जो आहे तो प्युअरली मार्केटिंग मॅनेजमेंटच्या संदर्भातला आहे. या मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये मार्केटिंग अँड सिगमेंटेशन मार्केट्स, सर्व्हिस मार्केटिंग अँड ट्रेंड्स इन मार्केटिंग, मार्केटिंग डिसिजन या 3 घटकामध्ये हा मार्केटिंग मॅनेजमेंट पेपर विभागलेला आहे. पेपर जो पुढचा आहे तो म्हणजेच युनिट 9 लीगल आस्पेक्ट ऑफ बिझनेस. पूर्णतः सर्व कायदे या युनिटमध्ये सामावलेले आहेत. त्यामध्ये इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872, कंपनी ॲक्ट 2013, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ॲक्ट 2008, कॉम्पिटिशन ॲक्ट 2002,
इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट, सेल ऑफ गुड्स ॲक्ट 1930, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजेच तुमचा GST आणि निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881 असे एकंदरीत लिगल ॲस्पेक्ट ऑफ बिझनेसच्या संदर्भातला हा टॉपिक आहे. 10वा जो काही टॉपिक आहे तो म्हणजे इन्कम टॅक्स आणि कॉर्पोरेट टॅक्स प्लॅनिंग. पुन्हा 2 भाग आहे. यामध्ये बेसिक कन्सेप्ट ऑफ इन्कम टॅक्स म्हणजे त्यामध्ये असेसी असेल, त्याचप्रमाणे रेसिडेंटल स्टेटस असेल, इन्कम असेल, डिडक्शन्स आहेत, सेक्शन 80 च्या अनुषंगाने असणाऱ्या सर्व डिडक्शन्स यामध्ये दिलेले आहेत, टोटल इन्कम दिलेले आहेत, TDS या सर्व भाग इन्कम टॅक्सचा या युनिटमध्ये समावलेला आहे. आणि त्याचप्रमाणे कॉर्पोरेट टॅक्स प्लॅनिंग आणि इंटरनॅशनल टॅक्सेशन हा सुद्धा या युनिट 10 मध्ये विभागलेला आहे. तर मित्रहो, अशा प्रकारे एकंदरीत 10 युनिटमध्ये पेपर 2 विभागलेला आहे. आता या प्रत्येक पेपरचं आपण या पुढील भागामध्ये त्याचे क्वेश्चन्स आणि आन्सर म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आणि त्याचे ऑप्शन्स या संबंधातला आपण विचार करणार आहोत. आणि म्हणून पुढचा जो आपला व्हिडिओ असणार आहे तो व्हिडिओ प्रामुख्याने जे काही युनिट 1 आहे, चॅप्टर 1 आहे, त्या चॅप्टर 1च्या अनुषंगाने आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स त्या ठिकाणी पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा. आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना की जे नेट सेट देऊ इच्छितात त्यांना तो शेअर करा. आणि हो, जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा, कारण येणारे सर्व व्हिडिओ हे नेट सेटच्या अनुषंगाने मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आणि ऑप्शन्स या संदर्भात राहणार आहे. पुन्हा एकदा सांगतो की माझा वेबसाईट आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहेत. याच्या सर्व लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे इथे माझा ईमेल ID दिलेला आहे. आपण कोणत्याही माध्यमातून माझ्याशी संपर्क साधू शकता. तर निश्चितपणे मित्रहो, पुढील आपण जो काय भाग पाहणार आहोत तो म्हणजेच या नेट सेटच्या पेपर 2 मधला पहिला विषय किंवा पहिलं युनिट आपण पाहणार आहोत. धन्यवाद.